नमस्कार मित्रांनो. चिंच हा शब्द ऐकताच किंवा डोळ्यासमोर चिंच दिसताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना? हो, हे अगदी साहजिक आहे. चिंचेची ती आंबट गोड चवच अशी आहे की कोणाच्याही तोंडाला लगेच पाणी सुटेल. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या चिंचेला आपण फक्त एक चवदार पदार्थ समजतो, ती चिंच तुमच्या आरोग्यासाठी, विशेषतः तुमच्या पोटासाठी एक वरदान आहे. आजकाल आपल्या धावपळीच्या आयुष्यात आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे गॅस, अपचन, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांनी की कॉन्स्टिपेशन या समस्या घरोघरी पाहायला मिळतात. या पोटाच्या त्रासासाठी आपण बाजारातील महागडी औषधं, चूर्ण किंवा सिरप घेतो. पण आपल्या स्वयंपाकघरात असणारी चिंच पचनशक्ती वाढवण्यासाठी किती शक्तिशाली आहे हे आपल्याला माहीतच नसतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत की चिंच नक्की तुमच्या पोटात जाऊन काय जादू करते, ती पचनशक्ती कशी सुधारते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पचन व्यवस्थित होण्यासाठी चिंचेचा वापर कशा पद्धतीने आणि कधी करायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी चिंचेचा एक असा जादुई उपाय सांगणार आहे ज्याने जुनाट बद्धकोष्ठता एका रात्रीत दूर होण्यास मदत होईल. चला तर मग सुरुवात करूया. चिंच पचनशक्ती कशी सुधारते, शास्त्र काय सांगते? मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न येतो की चिंच खाल्ल्यावर नक्की काय होतं? चिंच आपली पचन क्रिया कशी काय सुधारते? तर यामागे 4 मुख्य शास्त्रीय कारणं आहेत जी आपण समजून घेतली पाहिजेत. पहिलं कारण म्हणजे तोंडातील लाळ आणि पाचक रसांची निर्मिती. आपल्या आयुर्वेदात आणि विज्ञानातही सांगितलंय की पचनाची खरी सुरुवात पोटात नाही तर आपल्या तोंडात होते. जेव्हा आपण चिंच खातो किंवा तिचा विचार करतो तेव्हा तिच्या आंबट रसामुळे आपल्या तोंडात लाळ ग्रंथी वेगाने सक्रिय होतात. या लाळेमध्ये असे एन्झाईम्स असतात जे अन्नाचे बारीक तुकडे करून ते मऊ करतात. त्यामुळे अन्न पोटात जाण्यापूर्वीच त्याचे पचन तोंडात सुरू होते. दुसरे कारण म्हणजे टार्टारिक ऍसिडची जादू. चिंचेमध्ये नैसर्गिकरित्या टार्टारिक ऍसिड मोठ्या प्रमाणात असतं. हे ऍसिड पोटात गेल्यानंतर तिथल्या गॅस्ट्रिक ज्यूसला उत्तेजित करतं. जर तुमचं पोट मंद असेल, अन्न पचायला वेळ लागत असेल तर हे टार्टारिक ऍसिड अन्नाचे जलद विघटन करते. यामुळे अन्न पोटात पडून कुजत नाही आणि गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या होत नाही. तिसरे कारण म्हणजे यकृताला म्हणजेच लिव्हरला मिळणारी चालना. आपल्या शरीरात लिव्हर नावाचा अवयव असतो जो पित्तरस म्हणजेच बाईल तयार करतो. आपण जे तेलकट, तुपकट किंवा जड अन्न खातो ते पचवण्यासाठी या पित्ताची गरज असते. चिंचेतील पोषक घटक आपल्या लिव्हरला चालना देतात, ज्यामुळे पित्ताचं उत्पादन योग्य प्रमाणात होते आणि जड अन्नही सहज पचते. चौथं कारण म्हणजे फायबरचा खजिना. चिंचेमध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर असते. हे फायबर आपल्या आतड्यांमधील मलाला मऊ करते आणि आतड्यांची हालचाल सुलभ करते. यामुळे पोट साफ होण्यास मदत करते. पचन सुधारण्यासाठी चिंचेचा उपयोग कसा करावा याबद्दल मी तुम्हाला 4 सोपे उपाय सांगणार आहे. आता तुम्हाला समजलं असेल की चिंच पोटासाठी किती फायदेशीर आहे. पण याचा अर्थ असा नाही की बाजारातून आणलेली जुनी अस्वच्छ चिंच थेट तोंडात टाकायची. पचनशक्ती वाढविण्यासाठी चिंचेचा वापर करण्याची एक योग्य पद्धत असते. चला पाहूया 4 सोपे घरगुती उपाय. उपाय क्रमांक 1, चिंचेचे पाचक पाणी. हा उपाय गॅस, ऍसिडिटी आणि जेवणानंतर पोट जड होणाऱ्यांसाठी सर्वोत्तम आहे. हा उपाय करण्यासाठी एक मध्यम आकाराची चिंच घ्या. साधारण 1 चमचा गर निघेल एवढी ती एका कप पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. नंतर ती पाण्यात नीट कुस्करून घ्या आणि गाळून घ्या. आता या पाण्यात पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चिमूटभर काळे मीठ टाका. हे पाणी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने चहासारखे हळूहळू प्या. यामुळे खाल्लेले अन्न लगेच पचेल. उपाय क्रमांक 2, चिंच आणि गुळाची पाचक चटणी. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची भूक वाढविण्यासाठी ही चटणी खूप फायदेशीर आहे. यासाठी चिंचेचा गर आणि सेंद्रिय गूळ समप्रमाणात घ्या. त्यात थोडे काळे मीठ, जिरे पूड आणि चवीपुरते लाल तिखट टाकून चटणी बनवा. रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी ही चटणी वापरा. जेवणाची चव तर वाढेलच, शिवाय अन्नाचे पचनही सहज होईल. उपाय क्रमांक 3, चिंचेचे सार किंवा रस्सम. जर तुम्हाला जेवणासोबत सूप पिण्याची आवड असेल
तर दक्षिण भारतीय पद्धतीने रस्सम किंवा महाराष्ट्रात बनवले जाणारे चिंचेचे पातळ सार अतिशय गुणकारी आहे. चिंच, कढीपत्ता, मोहरी, लसूण आणि हिंगाची फोडणी देऊन बनवलेले हे सार जेवणासोबत घेतल्याने पचनक्रिया अतिशय वेगवान होते. उपाय क्रमांक 4, बद्धकोष्ठतेसाठी म्हणजेच कॉन्स्टिपेशनसाठी रात्रीचा उपाय. जर तुमचं पोट सकाळी व्यवस्थित साफ होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय नक्की करा. अर्धा चमचा चिंचेचा गर एका ग्लास कोमट पाण्यात चांगला मिक्स करा आणि ते पाणी रात्री पिऊन झोपा. चिंचेतील फायबर रात्रीच्या वेळी आतड्यांची स्वच्छता करतं आणि सकाळी तुमचं पोट एकदम साफ होते. काही महत्वाच्या गोष्टी आणि तोटे. मित्रांनो, कुठलीही गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा अतिवापर हा अमृताचे विष करू शकतो. त्यामुळे चिंच खाताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रमाण मर्यादित ठेवा. एका दिवसात साधारण 10 ते 15 ग्रॅम म्हणजेच 1 ते 1.5 चमच्यापेक्षा जास्त चिंचेचा वापर करू नका. दुसरी गोष्ट, जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात चिंच खाल्ली तर तिच्यातील अति आंबटपणामुळे छातीत जळजळ म्हणजेच ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतो. तसेच चिंचेतील ऍसिडमुळे दातांचे एनॅमल खराब होऊन दात आंबण्याची शक्यता असते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना सांधेदुखी किंवा अर्थरायटिसचा त्रास आहे त्यांनी आंबट चिंच खाणं टाळावं, कारण यामुळे त्यांच्या सांध्यांच्या वेदना वाढू शकतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की चिंच ही फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही तर आपल्या पोटाचं आरोग्य राखण्यासाठी किती महत्वाची आहे. तुम्ही पचन सुधारण्यासाठी यापैकी कोणता उपाय करून पाहणार आहात हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्यांना पचनाचा किंवा गॅसचा त्रास आहे अशा तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.